जिल्ह्यातलं आदर्श विद्यालय म्हणून शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालय नावारूपाला आलं होतं. त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. मॅट्रिकला दरवर्षी त्या विद्यालयातले विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत होते. विद्यालयाचा लौकिक दिवसेंदिवस वाढत होता. ते बघून तात्यासाहेब मनोमन सुखावत होते. त्यांना एक प्रकारचं आत्मिक समाधान लाभत होतं. त्या दिवसाचं कामकाज आटोपून तात्यासाहेब संध्याकाळी 6 वाजता घरी आले. माधुरी आपल्या अभ्यासिकेत होती. आपल्या वडिलांना तिने बैठकीत शिरताना बघितलं आणि पाण्याचं भांडं भरून घेऊन ती बैठकीत शिरली. पाण्याचं भांडं तिने त्यांच्या हाती दिलं. तिच्याकडे बघत ते म्हणाले, "दीदी, तुझी आई घरात नाही आहे का?" "नाही तात्या." "कुठे गेली आहे?" "पाठकांच्या वंदना काकूंकडे." "केव्हा गेली?" "4 वाजता." "तेव्हा तू घरी होतीस का?" "हो तात्या, मी लवकर परतले होते. माझ्या शाळेची आज नकाणे तलावावर वनभोजनासाठी सहल गेली होती. तिथे कबड्डी खो खो खेळांच्या स्पर्धा झाल्या. आमचा वर्ग खो खोच्या शर्यतीत जिंकला. त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम झाला. करमणुकीचा कार्यक्रम खूप रंगला. मी एक नाट्यछटा सादर केली. ती मुलींना खूप आवडली." "कोणती नाट्यछटा सादर केलीस?" "मी मुलाच्या जागी आहे ही नाट्यछटा." "उत्तम." त्यानंतरनं आल्हाददायक निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जेवणं केली. तिथे अन्नाला वेगळीच रुची होती बरं का तात्या. घरच्यापेक्षा 2 घास जास्तच खाल्ले गेले. मग आम्ही घराकडे परतलो. घरी आले तेव्हा 3:30 वाजले होते. मी घरी आल्यावर आई बाहेर पडली. "असं होय. आणि बरोबर आहे, निसर्गाच्या सानिध्यात माणूस 2 घास जास्त खातो म्हणून तर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची तब्येत निकोप राहत असते." आई आली वाटतं. त्याचवेळी ममताताई बंगल्याच्या पायऱ्या चढून वरती आल्या. बैठकीत डोकावता डोकावता म्हणाल्या, "अगं दीदी, तुझे तात्या कधी आले?" "नुकतेच आलेत." "चहा नाही केलास?" "अगं मी त्यांना पाणी दिलं, आता चहा बनवणारच." "बरं ठीक आहे, मी चहा ठेवते." "अहो." तात्यासाहेब म्हणाले. "काय हो?" "पाठकांच्या घरी काय काम काढलं होतं?" "अहो, वंदनाताईंची मागच्या आठवड्यात अचानक तब्येत बिघडली होती. म्हटलं चला त्यांना बघून येऊ." "मग आता तब्येत ठीक आहे ना त्यांची?" "हो, आता एकदम ठीक आहे." "काय झालं, काय होतं त्यांना?" "गुडघे दुखायचे त्यांचे. चालताना खूप त्रास व्हायचा." "वजन वाढलं असेल." "वजन वाढल्यावर सगळा बोजा गुडघ्यांवर पडतो, त्यामुळे चालायला होतो त्रास. हल्ली चालण्याचा व्यायामच नाही ना. म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे. शरीराला श्रम पडले पाहिजेत." गायकवाड डॉक्टरांनी काही औषधं दिली. सकाळी नियमित फिरायलाही सांगितलं त्यांना. "मी आले, चहा ठेवते." हां." "ठेवा." ममताताई स्वयंपाकगृहाकडे निघून गेल्या. तात्यासाहेबांनी पाण्याचं भांडं ओठांना लावून मोकळं केलं. रिकामं भांडं हातात घेऊन माधुरी स्वयंपाकगृहात आली. "दीदी, काय गाई? हे बघ, तुला भूक लागली असेल तर करंजी घे. हिंदेलियमच्या त्या मोठ्या डब्यातनं." "करंजी? कधी बनवलीस आई?" "अगं आज सकाळी." "मग आत्ता नको मला, कारण वनभोजनाच्या वेळी पोटभर खाल्लं आहे मी. आम्ही 5-6 मुलींनी ना आमचे डबे एकत्र केले होते. वेगवेगळे पदार्थ. मज्जा आली खूप. आत्ता नाही मला भूक." "ठीक आहे, रात्री जेवणाच्या वेळेला खा हो." कपात चहा गाळता गाळता त्या म्हणाल्या. माधुरी आपल्या खोलीकडे निघून गेली. ममताताई चहाची कब्बशी घेऊन बैठकीत आल्या. चहानं भरलेली कब्बशी तात्यासाहेबांच्या हातात देऊन त्या समोरच्या खुर्चीत बसल्या. तात्यासाहेबांनी त्यांना विचारलं, "तुम्ही नाही का घेणार चहा?" "अहो, वंदनाताईंकडे झाला माझा. दिवसातून 2 कप ठीक असतात. प्रमाणापेक्षा जास्त चहा शरीराला ठीक नाही." "अगदी बरोबर आहे." "काही घरातले पुरुष खूप हौशी असतात नाही का हो?" "अहो, ते पाठक साहेब." "काय हौस दाखवली त्यांनी?" "वंदनाताईंना 10 तोळ्यांची गुंफलेली पोत बनवून दिली." "असं?" "हो ना." "म्हणजे आणखीन 10 तोळ्यांचं वजन त्यांच्या गुडघ्यांना पेलावं लागणार. हे काही ठीक नाही केलं बुवा त्यांनी." "हो, काहीतरीच काय. आपल्या भारतीय स्त्रियांची सगळ्यात वाईट गोष्ट कुठली माहिती आहे? दागिन्यांची हौस फार. उगाच स्वतःचा जीव धोक्यात घालतात." "धोका? अहो, या कसला आलाय धोका?" "सोन्याचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. सोन्याची चेन हिसकावून बदमाश लोक पोबारा करतात. शहरातून सोन्याची चेन पळवून नेणाऱ्यांविषयी खूप तक्रारी येतात. 2-3 तोळं सोनं हडप केलं तरी दिवसाला भरपूर कमाई होते.
सोनं चोरांचा धंदा तेजीत आहे. सोन्यासाठी काही वृद्ध स्त्रियांना जीवे मारलं जातं, पण तरीही बायकांना काही शहाणपण येत नाही. पाश्चिमात्य राष्ट्रात बघा, बायकांना काही सोन्याची हौस नसते. एक गुंजभर सोनंसुद्धा त्यांच्या अंगावर नसतं. नाही तर आपल्याकडच्या बायका नुसत्या लक्ष्मीसारख्या नटतात. आपल्या घरात तर मेली हौसच नाही आहे. काही मागितलं की उलट खूप काही ऐकून घ्यायला लागतं. अहो, त्या रामभाऊ जमादाराच्या पत्नीनी सुद्धा मागच्या महिन्यात 10 तोळ्यांच्या पाटल्या केल्या. त्या जमादाराला कुठेतरी चांगली अकस्मात कमाई झाली असेल. अचानक आलं ना की असं अचानक होतं. पण हे अचानक आहे ना, हे अचानक फार वाईट बरं का. मातीत लोळवायला मागे पुढे बघत नाही. आपल्यासारख्यांनी ताकसुद्धा फुंकून प्यावं. हौस करणं राहिलं बाजूला, पण उपदेशाचे डोस मला घोटावे लागतात. मेलं माझं नशीबच दळभद्री. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू. आता आणखीन काय राहिलं आहे महत्त्वाचं सांगायचं. आम्ही शिक्षक न सरस्वतीचे पूजक असतो. सरस्वती माता ही पावित्र्याचं प्रतीक आहे. तिला ऐश्वर्य नको असतं. माणसानं सुवर्ण अलंकार गळ्यात मिरवण्यापेक्षा शुद्ध चारित्र्यावर अधिक ध्यान द्यावं. निर्मळ चारित्र्यवान स्त्री पुरुष मौल्यवान अलंकारांपेक्षा अधिक तेजपुंज असतात. चांदण्यात जी शीतलता असते ती शुद्ध चारित्र्यात असते. म्हणून माणसानं आपलं चारित्र्य शुद्ध ठेवावं. आपल्या जीवनवेलीवर साकार झालेल्या मुलामुलींना शुद्ध चारित्र्याचे पाठ द्यावेत. ते जर निर्मळ चारित्र्याचे धनी झाले तर मौल्यवान सोन्याची झळाळी त्यांच्यापुढे फिकी पडेल, फिकी. परमात्म्याने आपल्या पदरात 2 पृथ्वीमोलाची रत्नं टाकली आहेत. तेजासाठी आपल्याला त्यांच्यावर पैलू पाडायचे आहेत. बरं, किती वाजले आता? 8 वाजले. चला, भूक लागली आम्हाला, स्वयंपाकाला लागा. ममताताई भला मोठा दीर्घ उसासा टाकून खुर्चीतनं उठल्या. रिकामी कब्बशी घेऊन स्वयंपाकगृहात शिरल्या. मग त्या स्वयंपाकाला भिडल्या. रात्री शांततेत जेवणं झाली. बंगला आरामशीरपणे झोपी गेला होता. दिवाळीचा सण आला. प्रकाशाची उधळण करून निघून गेला. तुळशी विवाह साजरा होताच वैशाख महिन्यात लग्नसराईला सुरुवात झाली. एक दिवस मराठवाड्यातून हिंगोलीहून पोस्टानं तात्यासाहेबांच्या पत्त्यावर एक विवाह निमंत्रण पत्रिका आली. निमंत्रण पत्रिका खूप सुंदर होती आणि महागडीसुद्धा. आणखीन 15 दिवसांनी तात्यासाहेबांच्या साडूच्या थोरल्या मुलाचा विवाह होता. म्हणजे ममताताईंच्या बहिणीच्या मुलाचा विवाह. आणि त्यासाठी ममताताईंना 10 दिवस आधीच हिंगोलीला बोलवलं होतं. त्या कुटुंबातला तो पहिलाच विवाह सोहळा. त्यामुळे त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणं आवश्यक होतं. तात्यासाहेब सानपांना भिकाजी हडपांनी आवर्जून बोलवलेलं होतं. भिकाजी हडप हे हिंगोलीतले एक सधन शेतकरी होते. 40 एकरांचा मळा होता. त्या मळ्यातच त्यांचा बंगला होता. जिवंत पाण्याच्या 3 विहिरी होत्या. शिवाय पाटबंधारे खात्यामार्फत पाटानं पाणी मिळायचं. त्यांच्याकडे दुभती जनावरं, गाई म्हशी भरपूर होत्या. घरात दुधातुपाचा सुकाळ. जवळच्या नात्यातला तो विवाह सोहळा असल्यानं उपस्थित राहणं अगत्याचं होतं. ममताताईंनी पोस्टाने आलेली ती विवाह निमंत्रण पत्रिका बैठकीत तात्यासाहेबांच्या टेबलवर ठेवली. रात्रीची भोजनं आटोपली. माधुरी आपल्या अभ्यासाच्या खोलीकडे निघून गेली. स्वयंपाकघरातली सगळी आवराआवर करून ममताताई बैठकीत आल्या. एका खुर्चीत टेकल्या. तात्यासाहेब लोकमतचा दैनिक अंक चाळत होते. ममताताईंनी आवाज दिला, अहो. काय? ती टेबलावरची विवाह पत्रिका पाहिली? हो, पाहिली ना. लता अक्काकडे पहिलं लग्न कार्य आहे. हां, मला कल्पना आहे. मग तुम्ही काय ठरवलंय? नवऱ्या मुलाच्या मावशी म्हणून तुम्हाला हिंगोलीला गेलंच पाहिजे. आणि तुम्ही? मी? हो, नवऱ्या मुलाचे काका म्हणून तुम्ही लग्नाला हजर राहायला पाहिजे. मला कसं शक्य आहे? का अशक्य का? मला शाळा नाही सोडता येणार. आधी शाळेचं शुभमंगल आणि मग बाकीच्या गोष्टी. नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या विवाह सोहळ्याला हजर राहायचं मी ठरवलं तर शाळा चालवणं अशक्य आहे. अहो, उपमुख्याध्यापक आहेत ना, ते बघतील ना 2 दिवसांचं शालेय कामकाज. माझा नाही दुसऱ्यांवर विश्वास. 2 दिवससुद्धा मी शाळेपासून दूर जाऊ शकत नाही. अहो, पण तुम्ही विवाह सोहळ्याला हजर नाही राहिला तर भिकाजी नानांना राग येईल. तुम्ही राहणार आहात ना उपस्थित? मी तर राहीनो, पण तुम्ही सुद्धा असलं पाहिजे.
अहो असा शुभप्रसंग काही पुन्हा येणार नाही ना. थोडंसं थांबून त्या हिंमत धरून पुन्हा म्हणाल्या, कुणा वाचून कुणाचं आडून राहत नाही, शाळेचं सुद्धा आडून राहणार नाही. श्रीराम भगवान श्रीकृष्ण गेले तरी जग चालूच आहे. जगाचं काही आडून राहिलेलं नाही, जग काही ओस पडलेलं नाही. रागारागानं ते म्हणाले, हे बघा, मला तत्त्वज्ञान शिकवण्याच्या फंदात पडू नका. पायरी ओलांडू नये माणसानं कधी. मला कळतं सगळं काही, पण माझं विद्यालय म्हणजे माझा श्वास आहे. मनाला बंधन घालून मी तिकडे गेलो तर माझं मन शाळेभोवती घुटमळत राहील. मला क्षणभरसुद्धा शांती मिळणार नाही तिथे. हे बघा, तुम्ही मला समजावून घ्या. भिकाजी नानांना माझी अडचण सांगा. शाळा सोडून मी तिकडे आलो ना तर पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होईल माझी. ठीक आहे, काही हरकत नाही. मग मी हिंगोलीला कधी निघू? 1-2 दिवसात निघाला तरी चालेल. दीदी इथेच राहील, म्हणजे माझे खाण्यापिण्याचे हाल होणार नाहीत. मी परवा निघीन. चालेल. पाणी आणू? आणा. पण आता पण काय? त्याआधी निखळ दुधातला कब्बर चहा दिला तर खूप चांगलं होईल. दीदी खूप चांगला चहा बनवते, तिला ठेवायला सांगू चहा? हो सांगा. त्या उंच आवाजात म्हणाल्या, दीदी. काय गाई? दीदी, तुझ्या तात्यांना चहाची तल्लफ आली आहे, निखळ दुधातला चहा बनवून आण. अगं आणते की, तू सुद्धा घेशील? नाही बाई, मला नको. चहा चांगला कडक बनव. आणि काय? आधी पेलाभर पाणी घेऊन ये. ठीक आहे. माधुरी स्वयंपाकगृहाकडे निघून गेली. आधी तिने पाण्याचा पेला भरून आणला. तो तात्यांच्या हाती देऊन ती पुन्हा स्वयंपाकगृहात शिरली. गॅस शेगडी पेटवली, चहा बनवायला लागली. तिने चहा बनवून आणला. चहाचा पहिला घोट घेताच तात्यासाहेब एकदम खुश झाले. हर्ष विभोर होऊन म्हणाले, अत्युत्तम. काय सुंदर चहा बनवलास दीदी. केव्हा शिकलीस ग तू चहा बनवायला? आईचं पाहून पाहून शिकली मी. ममताताई गालातल्या गालात हसल्या. त्या बैठकीतनं लगेच बाहेर पडल्या. छान छान छान, एक पाठी शिष्य आहे. रिकामी कब्बशी हाती घेऊन माधुरी बाहेर पडली. मग तात्यासाहेब दिव्य मराठीचा दैनिक अंक हातात घेऊन चाळायला लागले. निद्रादेवी आपले मोहपाश टाकायला लागली तेव्हा त्यांनी आपला हात लांबवला, विजेरीचं बटन दाबलं आणि झिरोचा विजेरी दिवा लावून ते झोपी गेले. ठरलेल्या दिवशी ममताताई हिंगोलीला जाणाऱ्या गाडीत बसल्या. आधीच जागा आरक्षित केल्यामुळे एस टी स्थानकात तोबा गर्दी उसळली असताना सुद्धा त्यांना बसायला जागा मिळाली होती. विशेष करून त्या गाडीला खूप गर्दी होती. शाळेचा शिपाई संपत बरोबर आल्यामुळं त्याने ममताताईंना मदत करून त्यांना त्यांच्या आरक्षित जागेवर बसवलेलं होतं. त्यांची प्रवासी बॅग व्यवस्थित वरती जाळीत ठेवली होती. ग्रीष्म ऋतू सुरू झाल्यानं वातावरणात खूप उष्णता होती. गरम गरम झळा अंगाला चाटत होत्या. प्रवासी बेचैन झाले होते. संपत बाहेर येऊन खिडकीजवळ थांबला होता. गाडी सुरू होताच तो निरोप घेऊन विद्यालयाकडे निघून गेला. प्रवास खूप लांबचा होता. गाडी एक एक थांबा घेत वाटचाल करत होती. 5 तासांचा खडतर प्रवास केल्यानंतर गाडी हिंगोली बस स्थानकात आली. भिकाजी हडपांनी थोरल्या मुलाला कैलासला ममताताईंना मळ्यात घेऊन येण्यासाठी बस स्थानकाकडे रवाना केलं होतं. कैलास खिल्लारी बैलजोडी जुंपून बैलगाडीनं बस स्थानकात आला होता. त्याने आपली बैलगाडी स्थानकाबाहेर झाडाखाली सोडली होती. तो गंगापूरहून येणाऱ्या गाडीची प्रतीक्षा करत स्थानकात थांबला होता. गाडी पोचायची वेळ होऊन अर्धा तास जास्त झाला होता, पण अजून काही गाडी स्थानकात आली नव्हती, त्यामुळे तो जरासा कंटाळला होता. गंगापूर गाडी स्थानकात शिरताच तो त्या दिशेनं धावला. गाडी उभी राहताच एक एक प्रवासी गाडीतनं खाली यायला लागला. खिडकीजवळ जाऊन त्यांनी आपल्या मावशीला जागेवर बसून राहायची हातानं खूण केली. मावशीला बघून त्याला खूप आनंद झाला होता. मावशीसुद्धा त्याला बघून हर्षभरीत झाली होती. शेवटचा प्रवासी खाली येताच तो गाडीत शिरला. जवळ जाऊन तो पटकन पायावर वाकला. ममताताई त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाल्या, अरे मला खाली तर येऊ दे. खूप दिवसांनी भेटतीयस मावशी. तुला बघून मला इतका काही आनंद झालाय ना, विचारू नको. आशीर्वाद देता देता त्या म्हणाल्या, बाबा रे, तुझं कल्याण होवो. मला लवकरात लवकर नातवाचं तोंड बघायला मिळो. मावशी, आधी लग्न तर होऊ दे. होईल रे. तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकायला चाले ना मी.
हे मावशी, काकासाहेब दिसत नाही आहेत. तू आधी खाली चल, मग बाकीच्या गोष्टींची चौकशी कर रे. बरं चल. कैलासनं लोखंडी जाळीवरची बॅग हातात घेतली. ती कशी तरी पेलवत तो खाली आला. पाठोपाठ ममताताई खाली आल्या होत्या. खांद्यावर ती जड बॅग तोलवत तो झाडाखाली सोडलेल्या गाडीजवळ आला. बॅग गाडीत ठेवली. गाडीला बैल जुंपले. बैलांची शेल हातात घेऊन तो पुढे बसला. मावशीकडे बघून म्हणाला, चल 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 बस मावशी, सांभाळून बस. हां. बसते रे बाबा सांभाळून, काही काळजी करू नकोस. ममताताई हळूच गाडीत बसल्या. कैलासनं बैलांची शेल ओढली आणि तो इशारा होताच ती तेज जनावरं चौखूर उधळली. त्या थोड्या घाबरल्या आणि म्हणाल्या, अरे बाबा हळू. घाबरू नको मावशी. मोटरसायकल जशी गपकन जागीच थांबते तसा मी शेलच्या इशाऱ्यानं बैलांना जागेवर थांबवतो, मग त्यांना कितीही वेगात असू देत. ही खिल्लारी बैलजोडी खूप रुबाबदार आहे रे. मग माझी पसंती आहे मावशी. म्हणजे? अगं आमच्या हिंगोलीत शनिवारी बैल बाजार भरतो. माझ्या एका दोस्तानं मळ्यात येऊन मला सांगितलं की आज बैल बाजारात खूप रुबाबदार जोडी आली आहे विक्रीला. त्याला चांगलं माहिती होतं मी बैलांचा चांगला शौकीन आहे. मग काय झालं? मग काय, बैल बाजारात गेलो, बैल जोडी बघितली. ही जोडी माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. घरी येऊन नानांना सांगितलं. नानांनी बाजारात जाऊन ती जोडी बघितली. त्यांच्याही मनात ती भरली. त्यांनी तिसऱ्या माणसाकडनं अप्रत्यक्षपणे किंमत काढली. तो बैल विक्रेता 70,000 म्हणत होता. तो बोलत होता. हाताच्या इशाऱ्यावर बैल रस्त्यानं पळत होते. रस्त्यातले खाचखळगे टाळत होते. गाडी वेगात धावत होती. अगं पण 55,000 सुटली बरं का. काय? 55,000? हो मावशी. अगं आता बैलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. जाफराबादी म्हशीची किंमत तुला सांगितली ना तर तुझा विश्वास नाही बसणार. हो का? किती रे बाबा? अगं 1.25 लाखापर्यंत जाते. 1 लाखाच्या खाली जाफराबादी म्हैस बाजारात मिळत नाही. बाई 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 बाई, अरे काय बोलतोयस तू? विश्वास नाही बसत ना? पण मी बोलतो त्यातला एक शब्दही खोटा नाही बरं का. कमाल आहे बाई. महागाई आता सगळीकडेच वाढती आहे. सामान्य माणसाला जगणं सध्या अशक्य झालं आहे. मावशी, आता शेती करणं दिवसेंदिवस अवघड होतं आहे. शेतकामासाठी मजूरच नाही मिळत. जे मिळतात ते वाटेल तितकी मजुरी मागतात. अगं निंदणी करणारी बाई दिवसाला 50 रुपये मागते. तेही सकाळी 9 वाजता शेतावर रुजू होते. आल्या आल्या आपली न्याहारी आटोपते, त्यानंतर कामाला लागते. दुपारी जेवण करते, मग झाडाखाली विश्रांती घेते. संध्याकाळी दिवसभर कासराभर असतो तेव्हा त्या मजूर बायका शेतातनं बाहेर पडतात. शेतकऱ्याला शेती अजिबात परवडत नाही, पण वडिलोपार्जित शेती असल्यामुळं ती सोडता येत नाही. कैलास त्या आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, काय गं मावशी? अरे तू वयाच्या मानानं फार शहाणा झालेला दिसतोयस. हां, अगदी मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलायस. अगं मी शेती व्यवसायातल्या श्रमिक विद्यापीठात शिकतोय. अनुभवाची गाठोडी बांधतोय. मग मी शेती तंत्रात शहाणा होणारच ना. अगदी खरं आहे रे बाबा. आणि काय रे, मी 15 वर्षांपूर्वी हिंगोलीला आले होते तेव्हा शहराचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता. आता हे शहर सगळ्या दिशेने वाढलेलं दिसतंय. बघ ना, किती किती दूरवर शहराने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अरे हिंगोली आता तालुक्याचं ठिकाण आहे, पण ते लवकर जिल्ह्याचंही ठिकाण होणार आहे. सगळ्या कायदेशीर तरतुदी पूर्ण झाल्या आहेत. शासन पातळीवर फक्त घोषणा करायचा अवकाश आहे. त्यांच्या गप्पा चालू असताना बैलगाडी मळ्यात शिरली होती. मळ्यातला तो भव्य बांधेसूद बंगला बघून ममताताई आश्चर्यचकित झाल्या होत्या. बैलगाडी उभी राहताच त्या गाडीतनं खाली आल्या. भिकाजी हडप स्मितवदनानं समोर हात जोडून उभे होते. एका सालकऱ्यानं ममताताईंची बॅग आत बंगल्यात नेली होती. त्यांच्या थोरल्या बहीण लता अक्का आपला डोईवरचा पदर सावरत समोर आल्या. भिकाजी हडप म्हणाले, ममता. जी नाना. एकटी झाली का? हो. तात्यांना बरोबर नाही आणलं का? अहो नाना, ते एक तासभर आपली शाळा दुसऱ्यांवर सोपवत नाहीत. 10-12 दिवस ते आपल्या शाळेपासून दूर राहिले तर ते जगातलं एक आश्चर्य समजण्यात येईल. विवाह सोहळ्याला तरी वेळेवर उपस्थित राहतील का नाही मला तर बाई शंकाच आहे. त्यांनी या विवाह सोहळ्याचं सगळं काही माझ्यावर सोपवलं आहे. अरे मला तात्यांच्याविषयी पूर्ण जाणीव आहे. तात्या कसं आहे, तात्या ध्येयवादी आहे.
आदर्शाची जपणूक हा त्यांचा लय उत्तम गुण आहे. अंगे कारलेल्या तत्वापासनं तात्या थोडे बाजूला जात नाहीत, छेद जाऊ देत नाहीत. पण काय नाना? माणसाने आपल्या वृत्तीशी बेईमान होऊ नये. आदर्श जपावा, ध्येयवाद बाळगावा, मात्र अति करू नये. अति ध्येयवादी माणसाशी समाज वेड्यात गणना करतोय. आता कालचे लोक त्याला वेडा ठरवत असतात. अति केलं ना अति तर ते लय वाईट असतं. एवढं करून संस्थाचालक एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून संस्थेच्या आवारात त्यांचं काही स्मारक उभारणार आहेत का? मला तर नाही वाटत. मनुष्य प्राण्याची एक वृत्ती आहे, समोरच्या माणसाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यावा. ती वेळ साधून घेतली का त्याला लगे बाजूला करून टाकावं. त्याला बाजूला केलं ना का तो माणूस आपोआप विस्मृतीत जातो आणि विस्मृतीत गेल्यावर त्याला कोणी विचारत नाही. लोखंड आहे ना, लोखंड कधी जुनं होत नाही, भट्टीत टाकल्यावर ते नवं होतं. डोंगर कधी मात्रा होत नाही, तो सदा सर्व काळ चिरयौवन असतो. तो कधी वाकत नाही, ताटमानानं उभा राहतो. पण त्याच्यावर आघात झाला ना आघात का त्याचा होतो विध्वंस. मग येते त्याला काहीशी अवकाळा. हा डोंगर जसा म्हातारा होत नाही ना, तसा ध्येयवादी माणूस पण म्हातारा नाही होत. मात्र त्या आदर्श ध्येयवादी व्यक्तीवर प्रतिकूल परिस्थितीचा आघात झाला की तो हादरतो. प्रतिकूल परिस्थितीचं खेळणं होतो, त्याचा जीवनपटच मग बदलून जातो. मग आपल्या तत्वाशी विसंगत वागायला लागतोय तो. आणि तत्वापासनं बाजूला गेला का त्याला आपोआप वृद्धत्व येतं, त्याची वेड्यात गणना होती. डोंगर जसा कळाईन होतो का नाही, तशी काहीशी ध्येयवाड्या माणसाची गत झालेली असते. अहो नाना, लता अक्का न राहून म्हणाल्या, काय म्हणताय? तुम्ही सुद्धा परिस्थितीचं भान सोडलंच आहे की. काय माझं काय चुकलं? ममता 5 तासाचा प्रवास करून आली, गाडीत बसून कटाळली असेल ती. इथं आल्यावर तुम्ही तिला उपदेशाचे डोस पाचताय वय, ते पण बंगल्याच्या बाहेर आवारात अर्धा तास उभं ठेवून वय. बिचारीचा आत्मा काय म्हणत असेल हो? अरे हे माझ्या ध्यानात नाही आलं बघा. मी बी बोलायला लागलो ना का मला काळ वेळेचा भानच नाही राहत. ममता, मला क्षमा कर बाई. होतं असं कधी कधी. काही वाईट वाटून घेऊ नका नाना. 15 वर्षापूर्वी मी इथे आले तेव्हा हा बंगला नव्हता, पण आपण उत्तम सजवला आहे, अगदी राजाचा राजवाडाच जणू. तो वर बसलाय ना मोठा बाबा, त्याची मेहरबानी आहे. चल आज चल. मग ममताताईंनी बंगल्यात प्रवेश केला. तो प्रशस्त बंगला बघून त्या मनोमन संतोषल्या होत्या. स्नानगृहात जाऊन त्यांनी हातपाय धुतले, तोंडावरनं पाणी मारलं. पाण्याचा स्पर्श होताच त्यांचा थकवा कुठल्या कुठे पळाला. मग त्यांनी आपलं पातळ बदललं, घरात वापरायचं साधं सुती पातळ नेसलं. मोलकर्णीनं निख्खळ म्हशीच्या दुधातला चहा बनवला. दोघा बहिणींनी स्वयंपाकगृहात बसून तो घेतला. बहिणी फार दिवसांनी भेटल्यामुळे त्या मनोमन सुखावल्या होत्या. लता अक्कांना आणखीन एक 10 वर्षाचा मुलगा होता. घरून आणलेला चिवडा, बर्फी त्याला देऊन टाकली. त्याला जवळ बसवून घेतलं आणि ममताताईंनी त्याला विचारलं, तुझं नाव काय? अर्जुन. अर्जुन कोणाचं नाव होतं तुला माहिती आहे? हो. कुणाचं? महाभारतातल्या एका पांडव बंधूचं. शाळेत जातोस? हो. कोणत्या वर्गात? 4थीत आहे मी. मी कोण आहे? माझी मावशी. म्हणजे तुम्हाला ओळखतोस होय? आई मला सांगायची ना तुझी मावशी आपल्या घरी येणार आहे. मग मी विचार केला की तू माझी मावशीच असली पाहिजेस. मी आवडले तुला? खूप आवडलीस. मावशी, तू किती दिवस राहशील ग आमच्याकडे? मी कैलासाबाचं लग्न होईपर्यंत. मग तू जाशील? हो. नको ना जाऊ मावशी, राहा ना आमच्याकडे. अरे मी नाही गेले तर माधुरी दिदी दुःखी होईल. मग तिला बोलवून घे ना. नको रे बाबा, तुझे काका रागवतील माझ्यावर. काका रागीट आहेत खूप. मग तू आपल्या गावी जा बाई मावशी. लबाड, आधी तर थांबायला सांगत होतास. अगं काका तुझ्यावर रागवतील, मग तुला दुःख होईल आणि तू दुःखी व्हायला नको मावशी, नाही का गं? मावशी, मी गावाला तुझ्या घरी आलो तर काका माझ्यावर रागवतील? नाही रागवणार रे. तुझ्यासारखी मुलं त्यांना खूप आवडतात. ते तुला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतील. मग मी नक्की येईन.
आत्तापर्यंत लता अक्का मावशी आणि अर्जुनचं संभाषण कुतूहलानं ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, अर्जुन, मावशी प्रवासानं थकून आली, तिला थोडा वेळ आराम करून दे. तिने आणलेला खाऊ खा जा. खाऊची तबकडे हातात घेऊन तो बंगल्याच्या पडवीत गेला. ममताताई प्रसन्न झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, खूप छान बोलतो ग हा अक्का. अगं तू गेला त्याच्या बापाव. बंगल्यावर आलेल्या पाहुण्यांना सोडता सोडत नाही, त्यांच्या मनातच घर करतोय बघ. त्याची शाळा तर शहरात असेल ना, मग तो दररोज शाळेला जातो कसा? अगं आमच्याकडे डिझेलवर चालणारी सँट्रो कार आहे. ड्रायव्हर आहे तो. सकाळी त्याला शाळेत सोडून येतो, शाळा सुटल्यावर घेऊन येतो. चांगलं आहे बाई. काय ग अक्का, कैलास बैलगाडी घेऊन गेला पण अजून काही परतला नाही तो. आता तो 9 वाजेपर्यंत नाही परत येत. अगं आमच्याकडे 10 म्हशी आहेत, 15 गायी आहेत, सगळ्या दुभत्या आहेत. दुभत्या असल्यामुळं त्यांना ना वल्ला घास घ्यायला लागतो. त्यांचा गोठा मागच बंगल्याच्या बाजूला आहे. एका बाजूला म्हशी आहेत, दुसऱ्या बाजूला गायी आहेत. एक सालकरी घास कापून ठेवतो. कैलासाबा बैलगाडी घेऊन जातो. कापलेला घास बैलगाडीतनं घेऊन गोठ्याकडे येतो. मग तो तिथंच थांबतो. सालकऱ्याकडनं म्हशीचं गाईचं दूध काढून घेतो. मग त्या दुभत्या जनावरांना सरकी ढेप खाऊ घातली जाती. मग ओली वैरण टाकली जाते. घरी फक्त 5 लिटरची कॅन येते बघ. बाकी सगळं दूध परस्पर जात आहे दूध डेअरीला. तोपर्यंत कैलासाबा तिथं थांबलेला असतो. आणि त्या गाईच्या गोठ्यात ना एक गाय लई चमत्कारिक आहे. ती कैलाशिवाय दुसऱ्या कोणाला आपल्या साडाला हातच लावू देत नाही. दुसऱ्या कोणी हात लावला का पाना चोरती. त्यामुळं त्याला तिथं थांबायला लागते. परगावी बी जाता येत त्याला, तर गेला तर संध्याकाळी परत यायला लागते त्याला. आता त्या साऱ्या दुभत्या जनावरांची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली का मग तो बंगल्यात परत येणार. छान, म्हणजे त्यांनी खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. अगं म्हणून तर आमचे नाना गप्पा मारायला मोकळे झाले ना. कैलास हाताशी आला नव्हता तोपर्यंत त्यांची कामाच्या रागाड्यातनं सुटकाच व्हायची नाही. ऊसाच्या चिपड्यासारखे पिळले जायचे. ये ममता, माझ्या झोपणीच्या खोलीत थोडा वेळ पड जा. 5-6 तासाच्या प्रवासात एका जागी बसून थकली असेल. मी इथं स्वयंपाकात शिंदोला स्वयंपाकात मदत करते. आणि रात्री मी मिताहार घेते, साधाच बेत असू दे. अगं तुला जेवढं खायचं तेवढं खा. आमचा कसा शेतकऱ्याचा पासार आहे. सालकरी लोक चाट आहेत. अन्न माणूस खात नाही, त्याचं काम खातं बघ. दिवसभर शेतात राबणाऱ्या सालकऱ्यांचा आहारसुद्धा जबरदस्त असतो. त्यामुळं भरपूर स्वयंपाक करावाच लागतो. ठीक आहे, मला आता झोप नाही लागणार, मी थोडा वेळ बाहेर घालवते. ठीक आहे, तसं कर. ममताताई स्वयंपाकघरातनं बाहेर आल्या. जिन्यानं छतावर गेल्या. सूर्यराज आपल्या पश्चिमेकडच्या निवासस्थानाकडे निघाले होते. दिवसभराच्या वाटचालीनं ते खूप थकलेले दिसत होते. त्यांची चालण्याची गती मंदावली होती. त्यांची दिव्य भव्य सुवर्णकिरणं सभोवताली पसरली होती. डोंगरावर उतरली होती. जलपृष्ठावर पक्ष्यासारखी अलगद उतरली होती. वृक्षांच्या फांदी फांदीवर विसावली होती. समोरचा सारा निसर्ग सुवर्णासारखा झळाळत होता. निसर्गाचा काहीतरी आगळा वेगळा चमत्कारच दिसत होता. ममताताईंनी मळ्यावरनं आपली दृष्टी फिरवली. चोहोबाजूनं संत्री मोसंबीच्या विस्तारलेल्या बागाच बागा दिसत होत्या. खूप लांब पसरल्या होत्या. संत्री मोसंबीने लडबडल्या होत्या. मोसंबीच्या बागेला लागून हिरवीगार रसरशीत केळीची दूरवर पसरलेली बाग होती. त्या बागेवर उलट दिशेला लिंबाची बाग होती. आपल्या बहिणीचं ते शेतीचं साम्राज्य बघून ममताताईंना थोरल्या बहिणीच्या श्रीमंतीचा हेवाच वाटायला लागला. सूर्यराज कडेला टेकले. दिवस बुडाला. सर्वत्र अस्पष्ट अंधार पसरायला लागला. अंधार कुठे लपून बसला होता कोण जाणे, पण सूर्याचा गोळा दृष्टी पार होताच अंधाराचं सैन्य आपल्या हातीची शस्त्र सरसावत पुढे झेपावलं. सभोवतालचं विश्व आपल्या अखत्यारीत घेऊन आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं गेलं. सारं विश्व अंधाराच्या चादरीखाली झाकलं गेलं होतं. ममताताई जिन्यानं खाली आल्या तेव्हा बंगला ट्यूबलाईटच्या चंदेरी प्रकाशात न्हावून निघाला होता. वळून त्या बंगल्यात शिरणार तो जिन्याच्या मागे अंधारात उभा असलेला अर्जुन पुढे आला. भीत म्हणाला, मावशी. काय रे अर्जुन, हळू बोल, तो ऐकेल. कोण रे? त्याचे कान फार तिखट आहेत. अरे पण कोण बाबा? भूतनाथ. कोण आहे हा भूतनाथ? भूतांचा राजा. कुठे आहे? समोरच्या डोंगरात वडाचं झाड आहे ना, त्या वडाच्या फांदीवर ते महाकाय भूत बसलेलं आहे. हे बघ, जगात भूतभीत काही नसतं. तुम्हा लहान मुलांना भीती दाखवण्यासाठी वडीलधारी माणसं भूताचा धाक दाखवतात. मोठ्यांदा बोलू नको ना मावशी. त्याने ऐकलं ना मोठमोठ्यानं खदखदेल तो.
आपला हात लांबून त्या वड्यावर घेऊन जाईल. त्याला बघताच आपण मूर्छित होऊ. अगं ते आपल्या हाताखालच्या भूतांना आज्ञा करतंय. कसली आज्ञा? ते आपल्या हाताखालच्या भूतांना आज्ञा देतंय की जा समोरच्या बंगल्यात अर्जुन नावाचा मुलगा राहतो, त्याला पकडून माझ्यासमोर आणा. असं? हो ना मावशी. मग आता काय करायचं? थोडंसं थांबून त्या पुन्हा म्हणाल्या, आपण असं केलं तर? काय करू? हे बघ, त्या भूताला मोहपाशात टाकण्याचा मंत्र आहे माझ्यापाशी. तो मंत्र हळू आवाजात म्हटला की समोरच्या भूतावर त्या मंत्राचा असर होतो आणि ते आपलं बसल्या जागी झोपी जातं. खरं? हो. मग मावशी मंत्र सुरू कर लवकर, नाही तर ती भूतं इथे येतील, मला उचलून नेतील. ममताताई ओठातल्या ओठात हळूवार काहीतरी पुटपुटत राहिल्या. थोड्या वेळाने त्याने विचारलं, काय रे अर्जुन, ते भूत काय करतंय? त्याने अंधारात त्या डोंगराकडे बघितलं, भारावल्यासारखा बघत राहिला आणि आनंदून म्हणाला, मावशी तुझा मंत्र खूप जालिम आहे. ते भूत त्या वडाच्या फांदीवर झोपायला गेलं, चक्क झोरतंय बघ ते. काय सांगतोयस? हो मावशी. मग चल आता आपण बंगल्यात जाऊ. ममताताईचं बोट धरून तो बंगल्यात शिरला. त्या मनाशी हसल्या. कुमारवयातल्या मुलांवर भूताखेतांचा केवढा मोठा पगडा असतो. भूताखेतांचा त्यांनी केवढा मोठा ध्यास घेतलेला असतो. आपल्या मावशीजवळ भूताखेतावर मात करणारा प्रभावी मंत्र आहे हे बघून अर्जुन मनोमन प्रसन्न झाला होता आणि त्याच्या मनातली भीती घालवली म्हणून ममताताई मनोमन सुखावलेल्या होत्या. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येयवेडा माणूस ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.